नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025 मध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टी आणि पुराचा मोठा तडाखा बसलेला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे हाताशी आलेली पिके वाया गेल्याने राज्यातील बळीराजा सध्या मोठ्या आर्थिक संकटात आहे. अशा परिस्थितीत तर शेतकरी मित्रांनो, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे संपूर्ण लक्ष आता खरीप पीक विम्याच्या मदतीकडे लागलेले आहे. विमा वितरणाबद्दलची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यावर सुरू असल्याबाबतची महत्त्वाची माहिती पुढीलप्रमाणे आपल्याला बघायला भेटणार आहे. पीक विम्याच्या निश्चिततेसाठी नवीन निकष. तर शेतकरी मित्रांनो, या वर्षी पीक विम्याची रक्कम ठरवण्यासाठी प्रशासनाने आर्थिक पारदर्शक आणि तांत्रिक पद्धतीचा अवलंब केला आहे. नुकसान भरपाई निश्चित करताना दोन मुख्य घटनांचा विचार केला जात आहे. पहिला, पीक कापणी प्रयोग. प्रत्येक शेतात जाऊन केलेल्या कापणी प्रयोगातून मिळालेली 50% आकडेवारी. 2 सेंटीमीटर डेटा तंत्रज्ञान उपग्रहाद्वारे मिळालेली पिकाच्या उत्पादनाची 50% आकडेवारी. तर शेतकरी मित्रांनो, शेतामध्ये 50,500 रुपये सरसकट विमा मिळणार असल्याची चर्चा आहे. मात्र तांत्रिकदृष्ट्या ही रक्कम प्रत्येक भागात वेगळी असू शकते. विम्याचे निकष खालीलप्रमाणे असतील. तर शेतकरी मित्रांनो, सरसकट लाभ. जर एखाद्या महसूल मंडळानुसार पीक विम्याच्या निकषात बसेल तर शेतकरी मित्रांनो, तर त्या मंडळातील विमा उतरलेल्या सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई दिली जाते. यासाठी शेतकऱ्यांना वैयक्तिक तक्रार करायची आवश्यकता नसते. तर शेतकरी मित्रांनो, विमा वितरण कधी होणार? विमा वितरणाच्या तारखेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. महसूल मंडळाची पात्रतेची यादी आणि पिकांची आकडेवारी विमा कंपन्यांकडे सोपवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीन व इतर पिके. 31 डिसेंबर 2025 ते 5 जानेवारी 2026 या कालावधीत सोयाबीन आणि पिकासाठी कोणती महसूल मंडळे पात्र आहेत याचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर तत्काळ वितरित होण्याची सुरुवात होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, कापूस आणि तूर या पिकाच्या कापणी प्रयोगांना अद्याप काही कालावधी शिल्लक आहे. यामुळे कापूस आणि तूर उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा मिळवण्यासाठी आणखी 1 ते 2 महिने वाट पाहावी लागेल.